बातमी नागपूरमधून आहे। नागपूर जिल्ह्यातील बोखारा ग्रामपंचायतीतल्याच कर्मचाऱ्यांनी बोगस कर पावती बुक छापून नागरिकांकडून 32 लाखाची कर वसुली केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। ग्रामपंचायतीचे 4 कर्मचारी 3 वर्षांपासून हा भ्रष्टाचार करत होते आणि हा प्रकार उघडकीस आल्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या आदेशाने संजय वानखेडे, अंकित कुदावले, मुकेश विधाने, नितीन वाघधरे या दोषी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान या संदर्भात बोखारा ग्रामपंचायत अधिकारी यांच्याशी बातचीत केली आहे तुषार कोहळे यांनी। ग्रामपंचायत अधिकारी सुनील जोशी सर, आपण त्यांना विचारूया। सर, हा भ्रष्टाचार कोणत्या पिरियडमध्ये झालेला आहे आणि ज्या तुमच्या कर्मचाऱ्यांनी हा भ्रष्टाचार केला त्यांनी नेमकं कशा प्रकारे त्यांची मोडस होती? 19-20 पासूनच्या पावत्या बोगस मला आढळल्या। मी लिपिकाच्या अलमारीत गेलो, माझं रेकॉर्ड चालूचं म्हटलं कॅशबुक मला पाहिजे। त्याच्या अलमारीत मला 19-20, 20-21 आणि 21-22 एकाच पावती पुस्तकात 3 वर्षाच्या बोगस पावत्या आढळल्या। ती कर्मचारी इन्व्हॉल्व होते आणि त्यांची काय त्यांना निलंबित करण्यात आलं। कोण होते, त्यांचं काय कार्यालयामध्ये काय काम करत होते? वसुली कारकून होते, एक पाणीपुरवठा कर्मचारी आहे आणि एक लिपिक आहे। नेमकं हा 12 कोटीचा संपूर्ण घोटाळा असल्याचं बोललं जात आहे, नेमकं ते काय वस्तुस्थितीची? आमच्या ग्रामपंचायतीची थकीत रक्कम ही जवळपास 16-17 करोड आहे आणि आता थकीत दाखवून राहिले फक्त 2-3 करोड। त्याच्यामुळे हा घोटाळा गेला कुठं, बाकी थकीत रक्कम गेली कुठं, त्याचं नाव निशाण नाही ना। नागरिकांचं काय म्हणणं होतं की त्यांनी कर भरला, त्यांचं असं म्हणणं आहे? आतापर्यंत नागरिक माझ्याकडे असं आलं नाही कोणी का आम्ही तर टॅक्स भरला होता, आमच्याजवळ पावती आहे। परंतु आता मी ज्या ज्या लोकांच्या पावत्या ह्या 7 पुस्तकाची नावं यादी प्रसिद्ध करून राहिलो त्या लोकांना मी इथं मूळ प्रत घेऊन बोलवणार आहोत। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडू सर, तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।